नमस्कार. जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये सोलर फवारणी पंपसाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करू शकता याचा महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर जो काही महाडीबीटीच्या पोर्टलवरून 100% अनुदानावर सोलर पंपसाठी अनुदान दिलं जातं, त्याची जी काही ऑनलाईन अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. परंतु अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्त्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर पाहूया 100% अनुदानावर सोलर पंपसाठी अर्ज कसा करायचा. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये, कॉम्प्युटर, लॅपटॉपमध्ये कोणताही एक ब्राउझर ओपन करायचे. ब्राउझर ओपन करून झाल्यानंतर तुम्हाला गुगलवर सर्च करायचे महाडीबीटी फार्मर. महाडीबीटी फार्मर अशा प्रकारे सर्च करायचे. अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे एक नंबरची वेबसाईट येईल, ॲग्री लॉग इन महाडीबीटी. तर या वेबसाईटवर क्लिक करून तुम्हाला ओपन करायचे. तर ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पॉपअप आला की क्लोज करायचे. क्लोज करून झाल्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन असतील, वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट. तर यामध्ये आपण वैयक्तिक लाभासाठी जो काही अनुदान आहे ते घेणार आहोत. तर इथे वैयक्तिक शेतकरी हा ऑप्शन तसा सिलेक्ट ठेवायचे आणि याच्यानंतर इथे शेतकरी आयडी प्रविष्ट करा. तर जे काही तुम्ही फार्मर नोंदणी केलेली आहे म्हणजे शेतकरी आयडी कार्ड जो बनवलेला असेल तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला फार्मर आयडी मिळालेला असेल. तर त्यासाठी तुम्हाला जो काही तुमचा फार्मर आयडी आहे तो फार्मर आयडी येथे टाकून घ्यायचे. त्यानंतर तुमचा जो काही फार्मर आयडी आहे तो फार्मर आयडी टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे ओटीपी पाठवा या पर्यायावर क्लिक करायचे. तर ओटीपी पाठवा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे प्रोसेसिंगचा एक पॉपअप ओपन होईल. तर पॉपअप ओपन झाल्यानंतर अजून एक पॉपअप येईल, ओटीपी यशस्वीरित्या शेतकरी आयडीसी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आलाय. तुम्ही जो काही फार्मर आयडी बनवताना जो काही नंबर दिलेला असेल त्या नंबरवर ओटीपी सेंड झालेला असेल तर इथे ओके वर क्लिक करायचे. ओके वर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काही नोंदणीकृत मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर जो काही ओटीपी आलाय तो ओटीपी इथे तुम्हाला एंटर करायचे. ओटीपी एंटर करून झाल्यानंतर ओटीपी तपासा हा खाली पर्याय दिसेल, यावर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा प्रोसिडिंगचा ऑप्शन येईल. तर तो पेज थोडा लोड होईल. लोड होईपर्यंत आपण वाट पाहूया. तर इथे जे काही ओटीपी आहे तो ओटीपी सक्सेसफुली झालेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता युअर प्रोफाइल डिटेल्स आर फेसिंग सक्सेसफुली. तर इथे ओके वर क्लिक करायचे तुम्हाला. ओके वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इथे महत्वाची माहिती भरायची. महत्वाच्या माहितीमध्ये तुम्हाला अर्ज करायचे. तर 100% अनुदानावर सोलर पंप साठी अर्ज करायचे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, इथे डाव्या साईडला घटकांसाठी अर्ज करा. तर घटकांसाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल. तर पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे पहिल्याच कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय दिसेल. तर कृषी यांत्रिकीकरण या पर्याय दिसल्यानंतर इथे उजव्या साईडला बाबी निवडा. तर बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करायचे. तर बाबी निवडा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मुख्य घटक, तर मुख्य घटक मध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर तपशील, तपशिलामध्ये तुम्हाला मनुष्यचलित अवजारे, तर मनुष्यचलित अवजारे हा पर्याय सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला यंत्रसामग्री, अवजारे, उपकरणे, तर यामध्ये तुम्हाला पीक संरक्षण अवजारे, तर पीक संरक्षण अवजारे हा पर्याय सिलेक्ट करायचे. हा पर्याय सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला इथे मशिनीचा प्रकार, तर मशिनीच्या प्रकारामध्ये तुम्हाला इथे खाली एकदम शेवटचा ऑप्शन असणार आहे सौर चलित नॅप स्नॅक फवारणी पंप. तर नॅप स्नॅक फवारणी पंप या पर्यायावर क्लिक करायचे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खाली टिकचा ऑप्शन दिसेल. तर या टिकच्या ऑप्शनवर तुम्हाला इथे क्लिक करायचे. तर टिकच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली जतन करा हा पर्याय दिसेल. तर जतन करा या पर्यायावर क्लिक करायचे. त्याच्यानंतर घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे, आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का. तर तुम्हाला अजून काही सिलेक्ट करायचं असेल योजनेसाठी तर तुम्ही येस वर करू शकता, नसेल सिलेक्ट करायचं तर नो वर करू शकता. तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा घटक घ्यायचा नाही तर आपण इथे नो वर क्लिक करू. तर नो वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही पहिला पेज होता त्या पेजवर तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे
महत्वाचं आहे तुम्हाला फॉर्म सबमिट करायचे. तर फॉर्म सबमिट करण्यासाठी इथं पाहू शकता अर्ज सादर करा. तर उजव्या साईडला अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करायचे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ओके वर क्लिक करायचे. ओके वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पहावर या ऑप्शनवर क्लिक करायचे. तर पहा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला फक्त वन टाइम पेमेंट करायचे. जर तुम्ही समजा या अगोदर कुठलीही एका योजनेसाठी तुम्ही पेमेंट केलेलं असेल किंवा ती योजना सबमिट केलेली असेल तर ते पेमेंट केलं असेल तर यानंतर तुम्हाला अजून कुठल्या 4-5 योजनांसाठी जर 4-5 योजनांसाठी जर सबमिट करायचं असेल, अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी कुठल्याही प्रकारे पेमेंट करायला तुम्हाला लागणार नाही. संपूर्ण वर्षामध्ये एकदाच पेमेंट करणं अनिवार्य असतं. तर यामध्ये तुम्हाला काय करायचंय, तुम्ही इथे दोन्ही योजनेसाठी जेवढं पेमेंट आहे तेवढंच पेमेंट करायचं तुम्हाला. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे खाली टिकचा ऑप्शन आहे. या टिकच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. या टिकच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पे ऍप्लिकेशन फीस, तर जी काही वन टाइम पे फीज असते ₹30, ₹40, ₹50 जी फीज असेल ती पे तुम्हाला करायची. तर यावर पे केल्यानंतर तुम्ही जी काही फीज असेल ती भरल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही फॉर्म आहे तो जतन झाला, सेव्ह झाला. अशा प्रकारे एक मेसेज येईल, पॉपअप येईल आणि त्याच्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर जो काही नोंदणीकृत मोबाईल नंबर आहे त्या नंबरवरही तुम्हाला मेसेज येईल का तुम्ही जे काही फॉर्म भरलेले ते फॉर्म सबमिट झालेले. त्याच्यानंतर तुम्ही जे काही फॉर्म सबमिट केले असतील, जे काही फॉर्म तुम्ही भरलेत तर तुम्हाला इथे घटक इतिहास पहा या पर्यायावर तुम्हाला जेवढे काही फॉर्म असतील तर इथे तुम्हाला इथे दिसून येतील. त्यानंतर इथे छाननी अंतर्गत अर्ज म्हणजे तुमचं जर लॉटरीमध्ये नंबर लागला असेल तर यामध्ये तुम्हाला जे काही तुमचं नाव आलं असेल तर ते तुम्हाला इथे दिसून येईल. तर अशा प्रकारे 100% अनुदानावर सोलर पंपसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा याचा महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतला असेल. तर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.